देवसारा नैवेद्याची तयारी चालू होती, पण मग त्याला कार्यक्रमाला टाईम असल्यामुळे मग थोड्या वेळ दीदीबरोबर आणि पोरांबरोबर घुमट आणि गाण्याचा आस्वाद घेतला. घुमट आणि भजनाच्या नादात कळलंच नाही कधी कार्यक्रम चालू झाला. आणि मग इथेच ती जागा आहे जिथे कोंबड्याचं जे काय असेल ते म्हणतात ते. आणि मग सगळं झाल्यावरती मग साफसफाई केली त्यांनी कोंबड्याची. आणि मग आश्रय आपला टाईमपास आपला पोज देत होता. आणि मग त्यांनी काय केलं की एक बांबू घेतला आणि बांबूच्या ह्याला ते तंदुरीसारखं अडकवलं आणि नारळाच्या झावळ्यात घेतल्याच होत्या जाळण्यासाठी. त्यांनी आग पटकन पेटली आणि ती इतकी वाढली की वरती झाडाला लागायला लागली. त्यामुळे मग ते साईडला घेतलं आणि मग छोटं आगीवरती 20 मिनटं झागले असतील शिजायला. पण आश्रयचे थोडा टाईमपास केला. काय चालू आहे? हे देवचाऱ्यासाठी मान असतो ना, ते करते. हे चिकन आता फ्राय करते. कोंबडी हां, चपाती असते ना ती, त्याला असं घ्यायचं, पीस घ्यायचा, असं त्याच्यात ते करायचं आणि खायचं. बारी लागते. अरे हावरे. थोड्या वेळाने काढलं ते. नंतर मग ते कच्चं असल्यामुळं परत मग फ्राय करण्यासाठी आगीवरती धरलं. तर मग काही जण म्हणत होते नाही शिजले, नाही शिजले, शिजले. तर मग प्रत्येकाचा वाद काहीतरी चालू होता. त्यामुळे मग ते परत शेवटी धरलंच. फायनली चिकन रोस्टेड तयार झाले. भाऊजींच्याच हातात कोयता होता, तर त्यांनी ते बांबूवरनं वेगळं काढलं. खूप गरम होतं, त्यामुळे जरा सेफली ते काढत होते. कारण की बांबू पण गरम झाला होता, ओला बांबू असल्यामुळे. तर ते भाजत असेल बहुतेक. भाऊजींनी त्या कोंबडीचे पटापट बारीक तुकडे केले. आणि तुकडे काय करण्याचा हेतू होता की सगळ्यांना आता व्यवस्थित पुरावा यासाठी. मस्त लागतं चपाती बरोबर. चांगलं आहे की. चिकन आवडत असल्यामुळे आश्रयनी चांगलाच प्रसाद चेपला. तेवढ्याच आरुष मागे लागला की मामा पाय दुखतात ते उचलून घे. मग घराकडे गेलो. जेवण वाट बघत होतो. दीदीने भरपूर काय काय बनवून ठेवलेलं.